हां हॅलो. हां रश्मीची आई इनबाई. नमस्कार बघा इनबाई. काय झालं जरा तुम्हाला फोन करावंसं म्हणते मी 2-4 दिवस झालं म्हणते तुम्हाला फोन करावं पण आज सवड भेटली बघा. कसं आहे नव्हते तुम्हाला काय सांगणार काय गोष्टी आमच्या आहेत जरा थोडंसं तुमच्या पुरीविषयी हो. आमची सुनबाई रश्मी तिच्याविषयी जरा थोडं बोलायचं होतं तुमच्यासोबत म्हणून फोन लावला व मी. अगो बाई इनबाई का हो नाराज वाटताय तुम्ही का हो काय झालं काय रश्मी बोलली का माझी काय काय झालं काय नक्की हां नाही बोला की बोला इनबाई हे बघा नाराज होऊ नका काय रडताय काय तुम्ही रडू नका काय झालं काय नक्की हां बोला बिंदास बोला तुम्ही काय झालं बोला ना. अहो इनबाई हाय जरा थोडी नाराज आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला का नाही नागपंचमीच्या शुभेच्छा. आपल्या यूट्यूब फॅमिली पण सगळ्यांना शुभेच्छा बरं का. काय झालं इनबाई रश्मी जरा थोडी येण्यासारखी वागते हो. काय झालं सुरेशचं कान भरते म्हणजे परत अजून सासऱ्याचं कान भरते आणि उगाच मला काय घालून पाडून बोलते बघा. मला लय काय म्हणते हानन म्हणते तुला म्हणते हानन म्हणते. आता मला सांगा हो का इनबाई मी तुम्हाला सांगते बघा आमच्याकडून चुकलं ना. अहो तुमच्या पोरीचा लय छळ केला मान्य करते मी सगळ्या गोष्टी मान्य आहेत की मला. माझ्या पोरीने सुद्धा तुमच्या पोरीला लय छळ माहीत आहे व लय लांबपर्यंत लांब थराला गेलो होतो आम्ही कारस्थानी केलो आम्ही सजा बघून आलो की पण तुमची का नाही पोरगी आता तशीच वागायला लागली बघा. जसं आम्ही वागायला लागलं का नाही तसं वागायला लागली रश्मी. सांगा म्हणलं तुम्हाला फोन करून सांगा म्हणलं सांगा जरा तुम्ही फोन करून सनी भांडू बिंडू नका खवळू नका तिला फक्त तुम्ही सांगा जरा 2 शब्द. अगो बाई अहो काय बोलता येईन बाई. अहो नाही हो तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं सर माझी पोरगी अशी बोलूच नाही शकत आहे. अहो रश्मीवर माझा पूर्ण विश्वास आहे. आता मला सांगा येईन बाई तुम्ही परत शालिनीने किती तिला त्रास दिला सांगा बरं दिला का नाही सांगा बरं तरी एका शब्दानंतर बोलली का माझी पोरगी नाही हो तुम्ही असं काय म्हणताय ते हानेल तुम्हाला मारेन हां नाही तुम्ही म्हणताय फोन करून तर सांगते मी पण असं नाही बोलणार आहे हो. अहो इनबाई मी कशाला खोटं बोलू मी खरं ते सांगते बघा. मी माझ्या शालिनीची माझ्या पोरीची शपथ घेते हां माझ्या नातीची शपथ घेऊन सांगते का रश्मी का नाही मला का नाही असे घालून पाडून बोलायला लागले अहो. आणि काय करते माहिती आहे का ती म्हणते की माझा म्हणते हो का आता तुम्हाला माहिती आहे माझा नवरा माझा ऐकत नाही सुरेश पण ती काय म्हणते की सुरेश बाहेर गेला का नाही माझं पोरगं बाहेर गेलं नवरा बाहेर गेलं का नाही तर ती अशी पाठीमागं बोलते बघा. त्यांच्यासमोर बोलत नाही म्हणते की आता म्हणते अहो सासूबाई तुमच्यावर कुणी विश्वास नाही ठेवून अशी म्हणते बघा. मी खरं सांगते बघा मला एवढंच वाटतं तुम्ही रश्मीला हो का तुमच्या संस्कार आहेत तुमच्या पुरीवर चांगले संस्कार आहेत व तिला नको नावं ठेवायला परत लोक म्हणून म्हणते तिला सांगा 2 गोष्टी समजून. बरं ठीक आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका इनबाई मी करते रश्मीला फोन करते. आता जरा रानात आली होती पाऊस उघडलाय ना आमच्याकडे पाऊस चालू आहे तर पाऊस उघडलाय जरा वैरण न्यायला आली होती रानात आली होती जनावरांना वैरण काढी न्यावा म्हणलं तर तेवढंच फोन आला तुमचा. तुम्ही नका टेन्शन घेऊ नका मी घरी गेल्यानंतर तिला फोन करते आणि विचारते चांगले हां चांगलं तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरं ठीक आहे सांगा तुम्ही इनबाई ठेवते फोन मग. कसं आहे माहिती आहे का तिला माहीत नाही आहे की मी तुम्हाला फोन केला आहे म्हणून मी तिला म्हणलं सुद्धा तोंडावर म्हणलं थांब म्हणलं मी तुझ्या आईला फोन करून सांगते म्हणलं तुझ्या वडिलांना फोन करून सांगते तर म्हणते कुणी विश्वास ठेवणार नाही म्हणते अहो सासू तुमच्यावर कुणी विश्वास नाही ठेवणार असे म्हणते बघा. त्यामुळे का नाही मला लय टेन्शन आलं आहे. इनबाई तुम्हाला तर माहिती आहे माझ्या पुरीने लग्न केलं अचानक मला माहीत नाही काय नाही ती अचानकच लग्न करून आली. आता जाऊ दे हो का माझी पोरगी तर ती कुठं आहे तिला त्रास द्यायला आता मी आहे तर मी सुद्धा तिला त्रास नाही देत पण तीच मला त्रास द्यायला लागली म्हणून म्हणलं तुमच्या कानावर घालावं म्हणलं एवढं. ठीक आहे इनबाई ठेवते मी ठेवते सांगा तेवढं. झालं का फोन करून झालं. हे बघ रश्मी माझ्यासोबत काय बोलू नको बाया. आता तू सगळं काम सांगितले तर भांडी कुंडी सगळे घासून ठेवल्यात आहे आणि हे बघ तू आहे ना जी काय वागते ती चुकीची वागते मी सांगितलं बघ. मी शांताबाईला सगळं म्हणजे तुझ्या आईला सगळं फोन करून सांगितलं की तुमची पोरगी अशी वागते म्हणून. काय वागली व तुमच्यासोबत अहो सासूबाई माझ्या प्रिय सासूबाई मी तुमच्यासोबत अशी काय वागली सांगा ना हां. तुमची जी पोरगी आहे ना ती 2 लग्न केलेली ती तुमची पोरगी म्हणणारी तुम्ही म्हणणारी किती मजा आहे ना छळ करून सनी पार मला माझ्या पोरीला मारायचा प्लॅन केला का नाही तुम्ही हां. पण काय माहिती आहे का मी अशी मारणारी नाही सहजासहजी सगळ्यांना पुढं घालेल मी आणि मग मागणं येईल कळलं का हां. आणि तुम्ही काय साध्य काय करणार आहे तुम्ही माझ्या आईला त्रास देताय का फोन करून सांगताय का रश्मी अशी वागते तशी वागते म्हणून सनी मला माझ्या आईला हे का मी तुम्हाला सांगितलं ना सासूबाई तुमच्यावर कोणी सुद्धा विश्वास ठेवणार नाहीये कारण विश्वासासारखं तुम्ही कुठलंच कृत्य केलेलं नाहीये कळलं का. त्याच्यामुळे तुम्ही कुणाला फोन करू नका आणि माझ्या आईवाल्यांना तर बिलकुल फोन नाही करायचा माहिती आहे का हां. आता पण आहे ना माझ्या आईने आहे ना फोन करून तिला सगळं माहीत असेल की माझी पोरगी अशी बोलूच नाही शकणार हेच म्हणत असेल आई आणि तुमचा नवरा तुमचं पोरगं हे सगळं आहे ना सगळं माझ्या मुठीत आहेत कळलं का. त्याच्यामुळे आहे ना तुम्ही कुणाला सुद्धा फोन करण्याचा प्रयत्न करू नका. राहायचं असेल इथं तर गप्प राहायचं म्हणलं ना मी हां. नाही आता होऊ द्या तमाशाच करायचा मला येऊ द्या बाबांना येऊ द्या सगळं तुमचं सांगते काय येते येऊ द्याच बाबांना. रश्मी काय बोलते तू हां. तुम्हाला पुढं घालेन आणि मी मागडे येणार आणि माझ्या नवऱ्याची धमकी देते का. हे बघ रश्मी लय नाटकं झाल्यात तुझं हां. मी आधीच टेन्शनमध्ये मला असं बोलू नको बरं का
मला बोलू नको बघ. मी सांगितलं तुझ्या आईला. हां तुझ्या आई मी सांगितलंय ना आता. हे बघ आती बोलती बघ, आती बोलती. माझ्यासोबत बोलू नको, मला तुझ्यासोबत अजिबात बोलायचं नाही आहे. अहो सासूबाई, पण तुम्ही फक्त माझ्या आईला टेन्शन का दिलं ते सांगा. हां नाही नाही, मला सुद्धा तुमच्यासोबत बोलायची अजिबात इच्छा नाही आहे. तुमचं थोबाड सुद्धा बघायची मला इच्छा नाही आहे, कळलं का. तुमचं थोबाड सुद्धा काही एवढं काही हे नाही, हिरे चिटकलं नाही आहेत. आणि तुमच्यासोबत बोलायला काय मला काही सुख भेटत नाही आहे, लय त्रास होतो तुमचं थोबाड बघूनच. पण तुम्ही माझ्या आईवाला त्रास का देताय फोन करून सनी? सांगितलं ना तुम्हाला तुमच्या कोणी सुद्धा विश्वास ठेवणार नाही म्हणून सनी, आणि तुम्ही फोन करून त्रास देताय का? हां हे बघ रश्मी, ऐक ना. मी तुला आधी लय त्रास दिला, माझ्या पुरीने त्रास दिला, सगळं विसरून जा ना बाळा. तू पण माझ्या पुरीसारखीच आहे. मला सांग ना आता, माझं पोरगं मला नीट बोलत नाही, नवरा नीट नाही बोलत. हां माझी पोरगी लग्न करून गेली, मग मला तुझ्याशिवाय कोणी आहे सांग बरं. हां अगं मी म्हणते ना, माझ्याकडून काय चुकलं असेल माफ कर बाय. तुझ्या ऐकून काय चुकलं तर तू माफ करत नाही का सांग ना. हां जा ना, विसरून जा बाय सगळं. सासूबाई लांब 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 राहायचं माझ्यापासून. हां लांब राहायचं. हां आणि हां लांब लांब राहून बोलायचं माझ्यासोबत. काय हो तुम्हाला माहित आहे ना की नाही बाबा, तुमच्या पुरीचं लग्न झालंय, तुमचं पोरगं तुमचं राहिलं नाही, तुमचा नवरा तुमचा राहिला नाही बाबा. मग आपल्याला सुनाशिवाय कोण आहे? हां कडपर्यंत तुमची पुरगी तर नसणार आहे, लग्न करून जाणार ते तिकडं. हे तर आजारी पडलं, गोळ्या औषध हे तुम्हाला कोण बघणार आहे? तुमची सूनच बघणार आहे ना. मग हे तुम्हाला आधी कळायला पाहिजे होतं ना, छळायच्या आधी. छळलं मला. हां मारून सुद्धा टाकण्याचा प्रयत्न केला, राहिलंच काय. आणि मग आता तुम्हाला थोडंसं टुचून टुचून बोलते तर तुमच्या तुम्हाला काय मिरच्या जमतात काय? हां लगे माझ्या आईला फोन करताय काय, इकडे तिकडे फोन काय करताय? सोसा ना जरा थोडंसं. अहो मी आतापर्यंत लग्न झाल्यापासून सोसलं का नाही? थोडी कळ तुम्ही पण सोसा ना, बघा कसं वाटतंय ते. हे बघ रश्मी ऐक ना, सगळं विसरून जा की. अगं एकटी पडली ग बाय, मी एकटी पडली बघ. मी सांगते ना तुला, मी जे काय बोलली काय असेल ते मनापासून माफी मागते बघ. असं करू नका ना ग. माझं पोरगं माझ्यापासून दूर गेलाय, नवरा दूर गेलाय. हा माझी पोरगी सुद्धा मस्तीने लग्न केलंय, तिचं कल्याणासाठी ती माझ्यापासून दूर गेले. माफ कर ना ग, तुझ्याशिवाय मला कुणी नाही ग. असं बोलू नको ना, टाकून दिल्यावर तुझ्या पाया पडते मी, तुझ्या पाया पडते. अगं नको ना वागू असं माझ्यासोबत रश्मी. तू माझी सून नाही, माझी मुलगी आहे. इथनं पुढं जर मी काय चुकीचं बोलले तर मला माफ कर, मला बोल. पण असं बोलू नको ग. माझ्या पोराला मायापासून तोडू नको, नवऱ्याला तोडू नको ग. माझी नात म्हणणारी तिला घ्यायला लागली तर म्हणते तिला हात लावू नको. आता मला सांग, माझी नात आहे ना ग, माझ्या पोराची पोरगी आहे की ग ती, तिला सुद्धा तू घेऊन देत नाही. अशी का करते ग, अशी का करते रश्मी? तुझ्या पाया पडते का ग मी? अरे देवा, काय करू या सासूचं? असं वाटतं एक लाट घालावी आणि तिकडे पाडावी. किती नाटकी आहे ना. हां ओ सासूबाई, तुम्ही नाटकं करू नका बरं का. नाटकं करू नका. तुम्ही मेहरबानी समजा की मी आहे ना तुम्हाला माझ्या हातचं खायला देते, इथं राहायला देते. मी जर ठरवलं ना काय, तुमच्याच नवऱ्याला सांगून तुमच्या नवऱ्याचं कान भरून, तुमच्या पोराचं कान भरून तुम्हाला ना घराच्या बाहेर लाताने हाकलल का नाही? हां तुम्हाला सांगितलं ना, हे तुमचं थोबाड माझ्या समोर सरी इथं किती रडला नाक रगडलं तर मला माया येणार नाहीये. कारण माया येणार का नाही माहितीये का? कारण सासूबाई तुम्ही ना माझ्या मरणावर माझ्या पुरीला मारायचा प्रयत्न केला आणि ही माझ्या डोक्यातनं जाणार नाही, कळलं का? हां आणि तुम्ही किती नाक रगडलं नाही, सगळ्यांना नाटक वाटणार आहे खरं जरी असेल तर, समजलं का? हां ती भांडी पडल्या तेवढी घासून घ्या. यासले रडण्याचं मूळ मायापाशी चालणार नाही. आणि मी आहे ना ती सगळं आहे ना नाटक समजते आणि नाटकच आहे. रश्मी आहे की मी तुला राग आलाय का शांताबाईला फोन केला म्हणून? तुझ्या आईला फोन केला मी काय नाही सांगितलं अगं. मी म्हणलं फक्त की रश्मी मला लय बोलते, एवढंच बोलली अगं. मी दुसरं काय सुद्धा आईला नाही सांगितलं तुझ्या. अरे बापरे, सुरमिशीचे बाबा, आता ह्यांच्यासमोर मलाच नाटक करावं लागल. हे सासू तर माझ्या पायाभोवती रडायला लागली आहे. ह्यांना फक्त खरं काय ते कळाय नको, कारण ह्यांचा विश्वास जर गमावला तर माझी काही खैर नाही आहे. त्यामुळे मला तर नाटकच करावं लागल. सुरमिशीचे बाबा, आलात का तुम्ही? रश्मी, हे काय चाललंय? आई तुझ्या पायापाशी अशी रडते कशामुळं? आई काय झालं? असं का रडते रश्मीपाशी? झालं काय नक्की? अहो बघा ना, आता तुम्हीच सांगा तुमच्या आईला. आता हे बघा, मगाशी काय झालं की त्यांचं माणसं, आता तुम्हाला तर माहित आहे आई मला किती घालून पाडून बोलते ते. अहो सगळी कंबर गेली माझी घरातली कामं करता आणि सुरमिशा मगाशी रडत होती व. मग मी काय म्हणलं, आई काय झालं की सुरमिशा आहे ना रडते, तिला झोका द्या जरा. झोपेतून उठल्यानंतर मग तिची झोप नाही ना झाली तर ती चिडचिड करते. आणि त्याच्यावरूनच आईने किती हंगामा केला आणि आम्हालाच कामं सांगते. आणि आई तर काहीच करत नव्हत्या, फक्त झोपल्या होत्या. भांडी घासली, फरशी पुसली, सगळी घरातली कामं केली माहितीये का. अजून पोटाला तुकडा नाही माहितीये का, अजिबात अजून मी जेवण सुद्धा नाही केलं. सुरविशाला कसं तरी मी झोपवलंय, तिला ताप आलाय. मग आईला म्हणलं 5 मिनिटं घ्या, म्हणलं कामं आवरते मी. तर त्याच्यावरूनच आईने किती हंगामा केलाय. आणि तिकडे फोन केला माझ्या आईला आणि काय बाय सांगितलं की तुमची रश्मी अशीच आहे तशीच आहे. मला सांगा सुरविशीचे बाबा, तुमच्या आईचं काय बिघडवलंय मी? काय बिघडवलंय सांगा ना. किती छान मी संसार करते ना तुमच्यासोबत, तरी ह्यांना देखवत नाही. असं का करतात काय माहित?
मला तर कंटाळा आलाय बघा तुमच्या आईला सांगून सांगून. तुम्हीच सांगा आता. सगळीकडे फोन करत बसले ते. आता तुम्ही मगाशी फोन केला होता मला म्हणलं की आईचा फोन आला होता की तुझी आईची भांडणं झालीत का म्हणून. सगळीकडेच फोन करत बसले ते. पाहुण्या वेळात सुद्धा नाव घालवलंय ह्यांनी. अगं बाई अगं रश्मी, अगं मी तर सगळे मीच कामं केले ते सगळे फरशी धुणं भांडे मी काम केलंय. तू स्वयंपाक केला फक्त. मी कामं केली तू सुरेशला असं का खोटं बोलतीय? आ काय झालंय तुला रश्मी? हे बघ खोटं बोलू नकोस बघ. अहो आई किती खोटं बोलणार आहे? हे बघा सुरमेशीच्या बाबांना माहिती आहे तुमचा स्वभाव, त्याच्यामुळे प्लीज त्यांच्यासमोर खोटं नका बोलू तुम्ही. सुरमेशीचे बाबा सांगा, तुम्ही तुमच्या आईला सांगा, नाही तर मी बघा माझी बॅग घेणार, पुरीला घेणार आणि कायमचं बाहेर निघून जाईल बघा. मला ही कटकट रोजची नको या. एवढी मी स्वतः कामं केली आणि स्वतः म्हणते की मी कामं केली म्हणून. एवढ्याशा छोट्या छोट्या गोष्टीवर माझ्या आईला टेन्शन दिले आणि फोन करून काय बाय सांगितले. तुम्ही सांगा काय करू मी इथं? राहू का जाऊ तिकडे आईच्या इकडे कायमचं? बोला तुम्ही. आई काय नाटकं लावलं तू? रोजची किटकिट किटकिट बंद कर ना तू. आता मी तिकडे सुद्धा मी गेलो होतो गावात. अगं रश्मी मला फोन केलाय आईने आणि आई म्हणते की रश्मी अशी बोलते तशी बोलती. आई तू किती वेळा सांगितलं तू आहे ना ही सगळी नाटकं तुझी बंद कर. अगं आई, अगं बाबा सुद्धा तुला वैतागल्यात. एका दिवशी ना आई तुला मी अजून सांगतोय, बाबा तुला हाताला धरून बाहेर काढतील बरं का. आमचं कुणाचं सुद्धा ऐकणार नाही येते. तुला माहिती आहे बाबाचा स्वभाव कसा आहे ती. नशीब समज ही बाबांना सगळी गोष्ट माहित नाही, रश्मी सांगत नाहीये. अगं ते रश्मीने तुझं काय वाईट केलंय ग? तू तिला छेडती काय वाईट केलंय सांग ना. मी गावात गेलोय सामान आणायला तर मला सुद्धा फोन करून सांगते एवढी गोष्ट छोटी छोटी गोष्ट आम्हाला टेन्शन देऊन तुम्ही फोन करून सांगताय. बरं आई त्या शांताबाईला फोन करायची काय गरज होती रश्मीच्या आईला? का टेन्शन देते त्यांना? अगं तिच्या पुरीला जगून देत नाही नीटनीटकं, कमीत कमी त्या बिचाऱ्यांना तर नीटनीटकं जगू दे ना. काय हवंय काय तुला नक्की? अरे पोरा मी खरं बोलते सुरेश खरं बोलते. तुझ्या आईला मी खरं सांगते. अरे तुझी बायको खरंच मला घालून पडून बोलते, शालिनीला बोलते. लय काय बाय म्हणते की मी तुझ्या पोराला नवऱ्याला सगळ्यांना तुझ्यावर विश्वास नाही म्हणते. अरे मी मान्य करते माझ्यावर कुणी विश्वास नाही ठेवणार, पण मी हे जे काय आता बोलते ना बाबा पोरा खरं बोलते. अरे खरं बोलते. तुझी बायको मला लय छळते. हे बघ सुरेश, जसे शालिनीचं लग्न झालंय तसं तिला सुद्धा बोलते. घरातली पिढा गेली म्हणते आणि मला म्हणते की तुला मारून टाकेन, हानीन मारीन असं म्हणते. आणि हे सगळं धुणं भांडी फरशी मी केले. तुझ्या बायकोने केला की स्वयंपाक केला की तुझ्या बायकोने. पण मी खरं सांगते सुरेश, विश्वास ठेव रे पोरा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझी माझी भांडणं लावते बघ. बाकी काय नाही करत रश्मी. तिची माफी मागत होती मी खऱ्या मनाने. आता माफी मागत होते ना पोरा. घ्या झालं ह्या बाईचं नाटक सुरू. हे बघा सुरमेशीचे बाबा मला खरंच कंटाळा आलाय. मी काय करते बॅग भरते आणि ना निघून जाते. मी खरं सांगते बघा. तुम्ही सांगा तुमच्या आईला ही सगळी नाटकं बिटकं रडायची. तुम्ही आले की रडायची नाटकं करते. तुम्ही गेलं घराबाहेर की मला छळायची सुरुवात करते तुमची आई. आता मी नाही सहन करणार बघा. एकदा गेले ना तुम्ही किती या माझ्या दारात या. मी येणार नाही बघा. सुरमेशीला घेऊन जाणार आहे. मी अजून सांगते तुम्हाला माहिती ना तुमच्या आईचा स्वभाव कसा आहे ती. त्याच्यामुळे तुम्ही नीट सांगा. बाद झालं हे सगळं. रडलं म्हणजे सगळं खरं असतं असं नसतंय म्हणावं. आई तू रश्मीला छेडणं बंद कर बरं का आई. मी तुला अजून सांगतोय. नंतर मी काय करतो माहितीये का आई? हे बघ रश्मीचा माझा संसार आहे ना, आम्हाला सुखाने संसार करू दे आई. तू काय कर माहितीये का? तुझी बॅग भर आणि तुला आहे ना जिथं जायचं तिथं जा की तू काय कर तिथं तीर्थयात्रा देव धर्म जरा करायचं बघ. आम्हाला जरा सुखाने जगू दे आई. तुला मी आई खरं सांगतो माझ्या डोक्यात जायला लागली बघ आई. तू छळ नको आमच्या नवरा बायकोला. मी अजून सांगतोय. आणि त्या रश्मीच्या आईवाला इथं पुढे फोन करून त्रास देऊ नकोस, कळलं ना तुला? परत अजून म्हणशील पोरगं बोलतो म्हणून. रश्मी मी हातपाय तोंड धुतो, मला जेवायला ताट कर. मला हे आईचं सोबत आहे ना बोलायचंच नाही. ही आई का काही राक्षसी नाही हेच कळत नाही मला. आई नाही सासूबाई. काय आलं ना माझ्या नवऱ्याने विश्वास ठेवला का तुमच्यावर? काय म्हणलं माझा नवरा? राहायचं असेल तर नीट राहायचं, नाहीतर देवधर्म करायला बाहेर जायचं. कळलं ना तुम्हाला? डोक्यात आलंच असेल. त्यामुळे माझ्या आईवडिलांना फोन करून रश्मी अशी बोलती तशी बोलती किंवा माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या सासऱ्याला सांगायचं नाहीये. लक्षात असू द्या. आतापर्यंत लय सहन केलं आणि थोडंसं सहन केलं म्हणून काय तुम्ही काय लगेच जाणार नाही वरी. विचार करून बोलायचं, कळलं ना? आणि ते भांडे घासायला घ्या तेवढी सगळी. मला ना जास्त बोलाय नका लाव, कळलं का? आणि माझी तुम्ही म्हणता का नाही माझी आई फोन करून मला शिकवत असेल हे. मी खरं सांगू का तुम्हाला? मी माझ्या आईला फोन करते पण माझ्या आईला मी तुमच्यासोबत कशी वागते हेच मुळात माहीत नाही, कळलं का? आणि माझ्या आईचे संस्कार खरंच चांगले आहेत. माझ्या आईचे खरेच संस्कार चांगले आहेत. पण काय माहिती आहे का, माझ्या आईचे संस्कार थोडे चुकले. सहन करत बसायचं नाहीये हे मला संस्कार दिले नाहीयेत. नाही जरा थोडं बिचारीचं चुकलं. त्यामुळे शानपणा करायचा नाहीये. घरात राहायचं असेल तर गपगुणाने सगळी कामं करायची, गिळायचं बघायचं. आता आहे ना रश्मी काय बोलती कशी बोलती. रश्मीचं तुम्ही असलं रूप बघितलंच असेल. मी कसं सगळ्यांना विश्वास दिला आणि तुमच्यावर कुणी विश्वास नाही ठेवणार, कळलं का?
तुम्ही तसे कांडच केलेत ना, मग आता रडायला आहे ना तयार राहायचं. कर्माची शिक्षा. आल्यात मोठं शिकवायला मला की सिरियस सिरियस अशी बोलली रश्मी, सिरियस सिरियस तशी बोलली म्हणून. हा काय झालं शांते? कोणाचा फोन होता? बंटीचे बाबा, रश्मीच्या सासूचा फोन होता. मला का नाही आता जरा जास्तच राग आलाय बरं का. त्याच्या मारी त्याच्या सगळा त्या सासूला आहे ना एवढं सगळं आहे ना कारस्थान करून पण पोट भरलं नाही. माझ्या पुरीच्या का हात धुवून मागं लागली काय माहित. हा हे बघ शांते, तू टेन्शन घेऊ नको. मी जरा जाऊन येतो आणि तिथं बघतो जरा. हा रश्मीला जर लय चिळत असेल तर सूरमिशाला ही घेतो, बॅग भर म्हणतो रश्मीला, चल म्हणतो इकडं. मग जावा बापाला सांगतो मग. आणि मेन म्हणजे रश्मीच्या सासऱ्याला सांगतो मी माझ्या पुरीचा चिळ काय अजून काय संपलाच नाही म्हणतो, त्याच्यामुळे काय माझ्या पुरीला काय लाभ पाठवत नाही म्हणतो मी आता. नाही नाही बंटीचे बाबा, असं काय झालेलं नाहीये. जरा आज आहे ना फोन आला होता त्या सासूचा, जरा थोडं वारं उलट्या दिशेला फिरलंय. ती रश्मीची सासू रडत होती आणि मला तिच्या सगळं बोलण्यामध्ये खरं वाटत होतं. आपली रश्मी जरा शापरल्याने करायला लागली असं वाटायला लागले मला. रश्मीचं जरा थोडंसं का नाही वाढत चाललेलं दिसतंय. त्या शालेने लग्न केलं शालेने, तर शालेने तर काय रश्मीला बोलायला हे करायला नाहीये. पण रश्मीची सासू जरा रडत होती. मला जरा थोडं तिच्या बोलण्यातनं खरं वाटलं. मला रश्मीला फोन करून जरा झापावं लागल. हा ती सासू तुला छळत नाही, छळलं ती काय पहिलं जे काय तुझा छळ मांडला ठीक आहे मान्य आहे, पण त्या बिचारीच्या कशाला उगं मागं लागले. मला जरा रश्मीला दापावं लागेल आपल्या, आता उगं वाया जाईल. आला का? काय सांगते? आला का? मग चांगलंय की. त्या सासूनी पण लय रश्मीला अक्षरशः बोलले. रश्मी काय बोलत नव्हती, आपली गरीब गुणांनी सगळं ऐकून घेत होती. बोलते तर बोलू दे की, जिरू दे चांगली त्या सासूची. कळलं पाहिजे का रश्मी पण काही कमी नाही म्हणून सनी. हा लय छळ सुरू केला होता ना आधीगर. रश्मी बोलत होती, बोलू दे नको तिला अडू. जरा लागली बोलायला आपली पुरगी तर बोलू दे जरा. नाही बंटीचे बाबा, असं नाही. मी सांगितलं ना, रश्मीला सुद्धा सांगितलंय की जरा बोलत जा हे म्हणून. पण ती सासू म्हणणारी जे काय सांगितलं ना, एवढं बोलायला नाही सांगितलं मी रश्मीला. तिला म्हणत होती घराबाहेर हाकलीनं मारीनं हेन. एवढं काय मी एवढं सांगितलं की असे संस्कार दिले का मी आपल्या पुरीला रश्मीला असं बोलायला लागली. रश्मी आता आती करते जरा, आणि ती आहे ना हाताबाहेर जाण्याऐवजी मला ते पुरीला दापावं लागल. आपली जरी पुरगी असली तर चुकत असेल तर तिला दापणं गरजेचं आहे. आईबापाचं काम आहे हे. मला घरी जाऊन सनी फोन करून जरा रश्मीला बोलावं लागल. सासू आहे ती तुझी. एवढं लहानाचं मोठं पोरगं करून तुझ्या हवाली केलंय ना. हा तुझ्या नवऱ्याची आई आहे ती आणि असं बोलतात वय. जरा रश्मीचं थोडं खटकलं मला. रडत होती ती सासू. काय हो बहिणींना भावांनो, बरोबर बोलते ना मी. हे बघा, आपली पोरगी चुकत असेल तर तिला आहे ना सरळ मार्गावर आणणं आपलं कर्तव्य, बरोबर आहे का नाही. बरं जाऊ दे हे सगळं. हे बघा, नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना आमच्या टीमकडून तुमच्या परिवाराला खूप 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 साऱ्या शुभेच्छा. चला तर मग माझ्या बहिणींना आणि भावांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि पुन्हा एकदा नागपंचमीच्या सगळ्यांना खूप साऱ्या माझ्याकडून शुभेच्छा.